खेळाडू आहे त्याचं हसणं फार महत्त्वाचं असतं. त्याचं जो हसताना हास्य आहे ना, बरेच जणांना त्या हास्यानं तो जिंकत असताना खेळसुद्धा तसं चांगला आहे. त्याच्याकडे रणनीती आहे, तो मैदानामध्ये जॉईन होत आहे आणि आपल्या संघासमोर जॉईन होत आहे. त्याच्या डोक्यातून सुपीक डोक्यातून काय काय योजना येतील त्या प्रत्यक्षात आखल्या जातील का, याचं उत्तर आपल्याला या सामन्याच्या दरम्यान बघायला मिळेल. चांगली स्पर्धा, चांगली आज स्पर्धा बघते, दुसरा दिवस या स्पर्धेचा आहे. दुसऱ्या दिवसामध्ये काय जबरदस्त योजना आखल्यात त्या खारकोपर संघानं. अतिशय वेळेच्या निर्धारित मध्ये ही स्पर्धा पूर्ण करण्याच्या तयारीमध्ये आहे. सकाळी बरोबर 10-10:30 हा सामना चालू झाला. त्यानंतर प्रत्येकजण इथं उपस्थित होतं. प्रत्येकजण आलेल्या पाहुण्यांचं यथाजग मान सन्मान करत आहेत. आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करत. अतिथी देवो भव ही आपली भारताची संस्कृती आणि त्या संस्कृतीप्रमाणे आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा इथेच मान सन्मान या खारकोपरच्या या मैदानावर जय हनुमान क्रिकेट क्लब करत आहे. याचासुद्धा फार आनंद वाटतोय. घेऊन जातोय मैदानावर या सामन्यासाठी पंचायत विशाल पाटील रसायनी, प्रवीण पवार पडवेल हे दोन पंचायत, तर पप्पू ओळे सर यांनी सुद्धा चांगली पंचाची भूमिका पार पडली. 4 षटकांचा सामना, थोड्याच वेळा सामना चालू होईल. सुदेश साळुंके संघाचा संघनायक, पहिलं षटक, पहिली जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन चेतन शिंदे आणि योगेश भगत. ही सलामीची जोडी मैदानावर. सुदेश साळुंके काय योजना आखतील, चांगला गोलंदाज. गेम ऑनचा इशारा पंच प्रवीण पवार सर यांच्याकडून येतो आहे. पनवेलशी बिलॉंग करतात. काय आज जबरदस्त पंचगिरी झाली. अचूक निर्णय, अचूक क्षमता, योग्य निर्णय हीच त्यांची क्वालिटी आज त्यांनी दाखवली. आणि ही सर्व स्पर्धा स्टार क्रिकेट इनच्या माध्यमातून पहिला चेंडू बघितला, चेंडूला पाठवला मिड विकेट क्षेत्रामध्ये, सीमा रेषेच्या बाहेर 6 धावन करतात. जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपरच्या सर्व खेळाडूंना आणि सदस्यांना विनंती केली जाते की आपण मंचाकडे यायचं आहे. जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपरच्या सर्व खेळाडू आणि पाठीराख्यांना विनंती केली जाते सदस्यांना की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. प्रमुख पाहुण्यांचं थोड्याच वेळात आगमन होणार आहे. पहिल्या चेंडूवर ठोकला षटकार आणि इरादे स्पष्ट केले आहेत. आम्ही थांबणार नाही. ध्रुवी 11 वाशीगाव, इतक्या लांबून आम्ही आलोत, आम्ही थांबणार नाही. आम्ही आज या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. पहिल्या चेंडूवर ठोकला षटकार. सुदेश साळुंकेचा नेक्स्ट बॉल राईट हँड ओव्हर द विकेट मारा करील. चेतनला पुढचा चेंडू अतिशय चांगला वेगवान चेंडू फेकला होता. एक डाव तुझा तर एक डाव माझा. लगातार मी फटकेबाजी करू देणार नाही. माझ्याकडे सुद्धा क्षमता आहे. आणि चेंडूमध्ये ऑप्शनच्या बाहेर टाकला, ढोटं फिरवली, चेंडू जातोय निर्धाव. 6 धावा, 4 षटकांचा सामना. नेक्स्ट बॉल, चांगला चेंडू, फसला फटका, क्षेत्ररक्षक तिथं आहे आणि सोपा असा झेल टिपला जातोय. खेळ मात्र इथं संपुष्ट येतं चेतन शिंदे याचा. मासूम कोहली आणि झेल पकडलाय. पहिला फलंदाज बाद होतोय. मोठा धक्का. चेतन शिंदेसारखा एक आक्रमक फलंदाज बाद झालाय. पण जोपर्यंत योगेश उर्फ गॅरी मैदानामध्ये आहे, त्याच्याकडे क्षमता आहे. संघाचा संघनायक आहे. सर्व जबाबदारी आज ज्याने आपल्या खांद्यावर घेतली त्यांच्याकडं सर्वांच्या नजरा त्यांच्या बॅटिंगकडे. सचिन रजक येतोय खेळण्यासाठी. सुदेश साळुंकेला पहिल्या चेंडूवर षटकार भेटला होता, पण त्याच्यामध्ये क्षमता आहे गती परिवर्तन करण्याची, विविधता चेंडू टाकण्याची. यावेळी अतिशय चांगला चेंडू, हाफ बॉल घेता, हाफ ट्रॅकर चेंडू होता, पण पडल्यानंतर चेंडूने उसने घेतली. मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू टोलवायचा होता, चेंडू जाते निर्धाव. काय गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर षटकार बसल्यानंतर कमबॅक करणं कठीण असतं, पण अलीकडच्या कालामध्ये खेळाडूने हे अवगत केले. गोलंदाजानं ही कला अवगत केली. यावेळी पुन्हा तसाच चेंडू, जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी. लगातार 4था चेंडू निर्धाव फेकतोय. आहे गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर मानसिकता बदलली. नाही, मला लढायचं आहे, या मैदानावर काहीतरी करायचं आहे, या मैदानावर मी कर्णधार आहे, मला लढणं भाग आहे, आणि ते सुदेश दाखवतोय. पुढचा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथं आणि पकडला जाते झेल. या खेळाडूचा समाप्त होतोय या इनिंगमधला इथं खेळ.
क्रिकेट आहे, बदललेलं क्रिकेट आहे. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, नंतर 5 चेंडू डॉट. काय जबरदस्त गोलंदाजी सुदेश साळुंकेची, अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. कौतुक करायला पाहिजे या गोलंदाजाचं. काय मानसिकतेने गोलंदाजी केलं. पहिले षटक संपलं जातं आहे. नवीन फलंदाज येतोय, अजय येतोय. आता सर्व जबाबदारी योगेश भगत अर्थात ग्यारी या नावानं संबंध त्याच्यावर. त्याच्यामध्ये क्षमता आहे, ताकद आहे, नजाकत आहे. फटक्यामध्ये त्याच्या जर बघितलं तर क्लासिकपणा बघायला मिळतं. अप्रतिम फटकेबाजी मगाशीच्या सामन्यामध्ये केली होती आणि एका हातानं धावसंख्या 60+ त्यांनी केले होते. आता गोलंदाजीला रोहित चिर्लेकर येतोय. रोहित चिर्लेकर गोलंदाजीसाठी येतोय. प्रत्येक सामन्याचं, प्रत्येक वेळेचं चौकार षटकारांची जी माहिती आम्ही तुमच्याकडे पोहोचवली, कारण एकच, रोहित म्हात्रे आणि रोहित म्हात्रे आमचे गुणलेखक, उच्च दर्जाचे असे गुणलेखक लाभल्यानंतर समालोचन करण्यासाठी सुद्धा फार इझी होतं. तोच आमचा सरकारी रोहित म्हात्रे गुणलेखक आहेत. सामन्यामध्ये गोलंदाजी बदलते. रोहित चिर्लेकर येतो आहे. इकडे सुद्धा रोहित आहे, गुणलेखक सुद्धा रोहित आहे. खेळण्यासाठी मात्र योगेश भगत. पहिला बॉल फटका फसलाय, आणि मोठी विकेट प्राप्त केली. योगेश सारखा फलंदाज 0 या धावसंख्येवर बाद होत आहे. पहिल्या षटकाचा दबाव त्याच्यावर आला होता का? मोठा फटका मारण्याचा त्याने प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या आवाक्या बाहेर होता. काय चेंडू फेकी केली होती. फलंदाज बाद. पहिलंच यश मिळते ते रोहितला. आणि योगेश सारखा मोठा आक्रमक फलंदाज त्याला त्याच्या जाळ्यात पकडला जाते. फळोत्रमध्ये झेल पकडला. इथं ओडापोन वहाल संघ खुश आहेत, कारण 2 सलामीची जोडीला त्यांनी मैदानाच्या बाहेर पाठवलं. एकूण 3 फलंदाज बाद झाले. धावसंख्येचा विचार केला 6 धावा, जे पहिल्या चेंडूवर 6 आल्या होत्या तिथे नंतर अद्याप धाव आलेले नाही. 6 चेंडू नंतरचे झाले आणि 6 चेंडूवर 3 फलंदाज बाद झाले, एक सुद्धा धाव आली नाही. हे बदललेलं क्रिकेट आहे. जरी सिंगल डबल आल्या असत्या तर इतक्याला 10-12 धाव बघायला, पण जर त्याला क्रिकेटमध्ये तितकंसं महत्त्व नसतं. खेळाडूंसुद्धा घाई असते का षटकं फक्त आपल्याकडे 4 असतात आणि 10 फलंदाज तुमच्याकडे. त्यामुळे कदाचित ते क्रिकेटचं थोडंसं स्वरूप बदललेलं आहे. नेक्स्ट बॉल, फुलटॉस बॉल होता. ॲक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, त्यांच्या पॅडवर चेंडू आढळला जातो आहे. आणि जेव्हा एखादा गेम तुमच्या बाजूने होत असतं ना, तेव्हा अशा खराब चेंडूसुद्धा निर्धाव जाऊ शकतो आहे. हे प्रात्यक्षिक आता आपल्याला बघायला मिळतं. चेंडू जातो आहे निर्धाव. 8 चेंडूंचा खेळ झाला. पहिल्या चेंडूवर 6 आल्या होत्या. त्यानंतर वाशीगाव संघ एक सुद्धा धाव अद्याप जमवू शकला. 3 फलंदाज, त्यामध्ये चेतन असेल, योगेश असेल, सचिन सारखे जबरदस्त ताकदीचे फलंदाज त्यांचे बाद झालेत. यावेळी चांगला फटका मारला मिडविकेट क्षेत्रामध्ये. तिथं क्षेत्ररक्षक आहे, एकचदा पकडली, दुसरी धाव. थोडंसं लेझी क्रिकेट त्याच्याकडून बघायला मिळालं का? कारण त्याला वाटलं दुसरी धाव घेणार नाही, पण इथं वाशीगावचे खेळाडू तुमच्यासमोर आहेत. प्रत्येक क्षणातून ते संधी सोडतील, संधी निर्माण करतील. संधीची वाढ बघणार नाही तर संधी शोधतील. त्या संधी शोधली. एका धावाचं कन्व्हर्टेशन 2 धावामध्ये केलं. धावसंख्या बऱ्याच उशिरानंतर, म्हणजे जवळजवळ 8 चेंडूनंतर धावसंख्या वाढली जात आहे. 2 वाढले जाते. धावसंख्या धाव पकड लागते ती 8 धावा. 7 बॉल नंतर धावसंख्या वाढली जाते 8व्या चेंडूवर. पहिल्या चेंडूवर आल्या होत्या 6-8 धावा जमावे लागतील. तुमच्याकडे चांगले गोलंदाज आहे, क्षेत्ररक्षण आहे. त्यामुळं शेवटचा जेव्हा सामना खेळताना तुम्ही 35-30 धावासुद्धा कदाचित निर्णायक ठरू शकतात. हे मैदान बघतोय, कारण शेवटच्या सामन्याचा थोडा अतिरिक्त दबाव, मनोवैज्ञानिक दबाव प्रत्येकाकडे असतोच. त्या दृष्टीने प्रत्येक बघत असतात. यावेळी चेंडू गतीपर्यंत केला. चांगला फटका, अप्रतिम फटका, क्लास दाखवलाय, सौंदर्य दाखवलाय आणि चेंडूला पाठवलाय डीप पॉईंटच्या दिशेनं, सीमा रेषा बाहेर, चौकार. लागला. त्या फलंदाज येते इथेच त्याने ओळखलं की आता हवेमध्ये फटके मारण्यापेक्षा मी गॅपमध्ये फटके मारीन आणि तिथून धावा चोरीन. धावसंख्या इथं जमायला पाहिजे. 12 धावा धावफलकावर लागल्या जातात. रोहित चिर्लेकर चांगली गोलंदाजी करतोय. 4 चेंडू फेकलेत आत्तापर्यंत आणि 4 चेंडूमध्ये धावा दिल्यात त्या 6. एक बॉल, चांगला चेंडू हलवार खेळून काढलाय, हलक्या हातानं मुद्दाम खेळून काढलाय का जोपर्यंत क्षेत्ररक्षकाकडे जाईल तेव्हा मी 2 धावा काढीन. कॅल्क्युलेटेड शॉट ज्याला म्हणतात. हा रचनात्मक फटका मारला होता. बुद्धिबळाचा डाव आता मात्र इथं हितेशने मांडलाय. बुद्धिबळाचा डाव मांडला. आणखी 2 धाव मिळतात. धावसंख्या 2ने मिळली जात आहे. धावसंख्या 14. कारण चेंडू हवेमध्ये मारला, बाद होण्याची शक्यता आहे, पण तो हलवार हाताने खेळला तर आपल्याला 2 धावा मिळतील. आणि आता त्याचा परिणाम असा झाला की ओडाफोन वहाल संघाला रणनीती बदलावी लागली. क्षेत्ररक्षक तिथे ठेवावं लागला. ही रणनीती असते, हे खेळ असतं, हा बुद्धिबळाचा पट असतो. टेनिस क्रिकेटचं मैदान म्हणजे बुद्धिबळाचा पट आणि त्यावर तुम्ही कसे प्यादे चालवता ते सुद्धा महत्त्वाचं आहे. यावेळेचा चेंडू हुकला, तुतुमय झाली. दोन्ही
फलंदाज एका बाजूने आलं होतं. एक धाव मिळते, बायचा इशारा पंचांकडून येतोय. एक धाव आणखी जोडली जाते. रोहित म्हात्रे आमचे गुणलेखक, एक धाव आणखी जोडली जाते. 2 षटकं संपली जातात आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 3 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये झाल्या त्या 15. म्हणजे पहिल्यामध्ये आल्या होत्या 6 आणि या दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या 9. एकूण 15 धावा. 15 या षटकामध्ये एकूण धावा आल्या 9. 1 22 आणि लिगली 8 1 22च्या स्वरूपानं. म्हणजे गोलंदाजाने 8 धावा खर्च केल्या. धावसंख्या धाव पडला लागले ती 15 धावा धाव पलकाला. 2 षटकांचा खेळ अद्याप बाकी आहे. बराच खेळ बाकी आहे, बराच उशीर आहे. 15 धावा धाव पलकावं लागल्या जातात. वोडाफोन वहाळ या संघानं जे जालं विणलं आहे ते जालं भेदण्यात अद्याप वाशीगाव ध्रुवी 11 वाशीगाव या संघाला यश आलेलं नाही. 15 धावा पण त्यांच्याकडे चांगली गोलंदाजी आहेत, क्षेत्ररक्षण त्यांच्याकडे आहेत. आणि इथं वोडाफोन वहाळ संघाने सुद्धा आज काय जबरदस्त खेळ केला आहे. सर्व क्षेत्रामध्ये ते बघितलं, त्यांची चुणूक आपल्याला बघायला मिळाली. गोलंदाजीमध्ये बदल होत आहे. नवीन गोलंदाज आकाश घरत याच्यावर विश्वास टाकलाय कर्णधारानं की षटक तुला महत्त्वाचं आहे, षटकामध्ये तुला धावा रोखायच्या आहेत. पण इकडं हितेश वेगळ्याच मानसिकतेने आलाय, रणनीती आखून आलाय. त्याला माहिती आहे येणारे 12 चेंडूमध्ये 3-4 चेंडू सिंगल डबल चौकार असं मारण्याचा प्रयत्न. फुलटॉस चेंडू रिवर्स मारचा प्रयत्न, फटका फसलाय आणि सुदेशाने चांगला झेल टिपलाय. एक फलंदाज पुन्हा येतोय झेलबाद. धावा येत होत्या. हा प्रयत्न त्याने केला, वेगळा प्रयत्न करला आणि क्रिकेटमध्ये बघायला मिळतं आहे. आणि बदललं टेनिस क्रिकेट आहे. नवीन तंत्राचा आणि मंत्राचा वापर खेळाडू करत असतात. म्हणून जबरदस्त क्षमतेचे आणि ताकदीचे टेनिस क्रिकेट खेळाडू आज आपल्या टेनिस क्रिकेटच्या पटलावर बघायला मिळतात. कारण जास्तीत जास्त स्विच हिट करण्याचा जो तो प्रयत्न करतो, कारण रणनीती असते त्या क्षेत्ररक्षकाच्या, जिथे क्षेत्ररक्षक नाही त्या दिशेनं फटका मारून आपण धावा वसूल करायच्या रणनीतीने प्रत्येकजण उतरत असतो. पण यावेळी रणनीती फसली जाते, फलंदाज होते बाद. आणि नितीन सुतार नवीन फलंदाज येतोय 6व्या क्रमांकावर. नितीन सुतार चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा बघायला मिळते. आकाश घरत यांनी चांगली सुरुवात करून दिली, मिळालं कॉन्फिडन्स. त्यावर तो पाऊल टाकून पुढची वाटचाल पूर्ण करणार का. फुलटॉस चेंडू, चेंडू हवेमध्ये आहे, फटका फसला. क्षेत्ररक्षक तिथं आहे, जालं लावलं होतं, त्या जालामध्ये अलगत अडकला जातोय. आणखी एक फलंदाज होतोय झेलबाद. पंधरा अतिशय कठीण परिस्थितीमध्ये इथे संघर्ष करताना दिसतोय वाशीगाव. ऑन हॅट्रिक आहे गोलंदाज, हॅट्रिक घेणार का. 4थी हॅट्रिक होईल, जर हॅट्रिक पूर्ण झाली तर 4थी हॅट्रिक होईल. बघायला मिळेल आपला विकेट हॅट्रिक. हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं बक्षीस. प्रदीप मुंबईकर आमचा पिंट्या यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. रितेश येतोय गोलंदाजीसाठी तयार आहे. गोलंदाज यावेळी ऑफ स्टंपच्या बाहेर फेकणारा चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. एक धाव बऱ्याच उशिरानं वाढली जातोय, धावसंख्या 1ने वाढली जातोय. धावसंख्या धाव पटलावं लागते ती 5 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये 16. अतिशय कठीण परिस्थितीमध्ये, आणि कठीण परिस्थिती जेव्हा येतं ना त्या कठीण परिस्थितीतून सुद्धा आपला रस्ता शोधायचा असतो, तो शोधावा लागेल. प्रयत्न केला होता, खोलवर टप्प्याचा चेंडू पडल्यानंतर दिशा बदलली. फलंदाजानं त्याच दिशेला चेंडू मारण्याचा प्रयत्न केला, चेंडू जातोय. आणखी एक निर्धाव चेंडू, खूप निर्धाव चेंडू खेळले तिथं वाशीगाव संघ. आणि 4 षटकामध्ये इतके निर्धाव संघ चेंडू जे खेळाल तितकं तुम्ही अडचणीमध्ये स्वतःला आणि स्वतःचीच अडचण स्वतः निर्माण केली. ती वाशीगाव संघानं असं म्हटलं तर वावगं ठरू नाही. 16 फक्त धावा, धावसंख्या फक्त 16. आपल्या षटका पुढचा चेंडू, 4 चेंडूंचा फेकी केली आकाशने, एक सुद्धा धाव त्यांच्या वाईटच्या स्वरूपात एक धाव आली. त्यानंतर धाव दिले, पुन्हा एकदा चेंडू निर्धार जाय. गोलंदाजी चालली, अप्रतिम गोलंदाजी. दबाव 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 दबावामध्ये ठेवले वाशीगाव संघाला. पहिला चेंडू वाशीगावच्या बाजूनं. त्यानंतर आतापर्यंत चेंडू जे आहेत ना ते वोडाफोन वहाळच्या बाजूने जाताना दिसतात. यावेळी पुन्हा एकदा तसाच चेंडू, तशाच प्रकारे चेंडू मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय निर्धाव. या षटकामध्ये आकाशने फक्त दिली, फक्त ना फक्त 1 धाव दिली. अप्रतिम.
ती सुद्धा एक्स्ट्राच्या स्वरूपान जरा जोरदार टाळ्या या गोलंदाजीसाठी आपण सर्वांनी वाजूया. काय गोलंदाजी केली मोक्याच्या क्षणी. आणि दिवसातला अंतिम सामना तुम्ही खेळत असता त्यावेळी फक्त एक धाव दिले असेल तर यावेळी आणखी काय गोलंदाज करू शकतो हे तर त्यांच्या कर्णधार अपेक्षा त्याच्याकडून असतो. 16 धावा धावपलकावर लागल्या जातात. शेवटचं षटक आणि शेवटचं षटक फेकण्याची जबाबदारी प्रतीक पाटील या गोलंदाजावर. 4 नंबरला फलंदाजीला अजय फलंदाजीला पण त्या अद्याप त्याला स्ट्राईक भेटली नाही. आत्ता त्याला स्ट्राईक भेटली. 4 नंबरवर तो आला होता म्हणजे पहिल्या षटकाच्या शेवटचा चेंडू बाद झाल्यानंतर तो आला होता. दुसऱ्या षटकामध्ये आला होता तर 2 षटकं त्याला स्ट्राईकच भेटली नाही. आता शेवटची षटक आहे प्रतीक पाटील यांचं. यामध्ये अजय काय करतो बघूया. त्याला सूत्र हातामध्ये घ्यावं लागेल कारण 4थ्या क्रमांक तो आला आहे. त्याच्याकडे फलंदाजी असेल त्याच्यामध्ये ताकद आहेत. अद्याप 15-16 जर धावा आल्या सामन्यामध्ये मजा येईल. 15-16 धावांचा आता शोध घ्यावा लागेल. वाशीगाव संघाला थांबून चालणार नाही. तुम्हाला तुमच्यामध्ये क्षमता आहे. आज दिवसभर काय खेळ केला तो खेळ थोडासा आठवा आणि आज शेवटचं षटक तुम्ही खेळा. पण इथे ओढा पण व्हाल त्यांची ताकद गोलंदाजी त्याच आठवा आणि तशा प्रकारे गोलंदाजी करा. आज संदेश दोन्ही संघांना. यावेळी चांगला फटका मारला. फटका हवेमध्ये क्षेत्ररक्षक तिथं आहे. आणखी एक फलंदाज होईल. 0 धावसंख्येवर झेलबाद. या स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांनी देणगी दिली त्या देणगीदारांची नावं माननीय सन्माननीय आदरणीय माजी खासदार लोकनेते राम शेट्टेकर साहेब यांच्याकडून तब्बल 1 लाख रुपयाची देणगी त्यांच्याकडून दिली. त्यांचं मनापासून आभार. सारा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटरच्याकडून 51,000 रुपयाची देणगी. किशोर पाटील यांच्याकडून 10,000. शेखर पाटील यांच्याकडून सर्व ट्रॉफ्या देण्यात आल्यात. साईचरण म्हात्रे यांच्याकडून 10,000 रुपये. पद्माकर घडत यांच्याकडून या स्पर्धेसाठी लागणं संपूर्ण पाणी. राहुल पाटील यांच्याकडून टी-शर्ट. महेंद्र शेठ घरत यांच्याकडून 11,000 रुपये. महेश घरत, योगराज पाटील, अनिल घरत ग्राउंडसाठी पाणी टँकर. किरण म्हात्रे यांच्याकडून 5,000 रुपये. या सर्व देणगीदारांचं मनापासून आम्ही आभार धन्यवाद की तुमच्यासारख्या दानशूर व्यक्तींमुळे या मोठमोठ्या स्पर्धा आपण आयोजित करता. नेक्स्ट बॉल. यावेळी बघितलं चेंडू सोडून दिला पण तो चेंडू वाईट नव्हता. चेंडू जातो निर्धाव. आज काय गोलंदाजी करतोय सुदेश सालुंकर. पहिला षटकार आणि त्यानंतर त्याने सुरुवात केली ना डॉट बॉल चेंडू टाकायची. ती सुरुवात अद्याप 10 चेंडू डॉट 6 विकेट म्हणजे 16 चेंडू डॉट. 24 चेंडू तुम्ही खेळत आहात. 24 चेंडूंचा खेळ आणि त्यामध्ये 16 चेंडू जर डॉट असतील तर ध्रुवी 11 वाशीगाव संघाची फलंदाजी खरंच आज रखडली चाचपडली. आणि चाचपडत खेळताना सकाळपासून काय धुवाधार फलंदाजी ते करत होतं पण आज त्यांच्यासमोर असलेला ओढाफोन वहाल या संघाने आव्हान निर्माण केलं. आव्हानच नाही तर निश्चितच त्यांनी सांगितलं आतापर्यंत त्यांना रोखलंय 16 धावसंख्येवर. 17 बॉल 17 धावा जरी आल्यास तरी बराच काही फरक पडला असं कॅल्क्युलेशन त्यांच्या डोक्यामध्ये असेल. पण निष्प्रभ ठरवली फलंदाजी. काय गोलंदाजी. अचूक मारा अचूकता. आणि यावेळी उचलून घेणार चेंडू. पुन्हा एकदा चेंडू जातोय निर्धाव चेंडू आणि प्रतीक पाटील निर्धाव षटक फेकणार का. स्पर्धेतले पहिलं निर्धाव षटक होईल का याच्याकडे सर्वांचा आता नजरा लागलेला आहे. जरा जोरदार टाळ्या गोलंदाजासाठी सुद्धा थोडंसं त्याला सुद्धा चान्स देऊया. का देऊ नये कारण या स्पर्धेतल्या आजच्या दिवसातलं तो शेवटचं षटक फेकतंय आणि तो षटक जर निर्धाव जात असेल तर यात क्रिकेटचा विजय आहेच म्हणेन. कुठल्या संघाचा नाही क्रिकेटचा विजय होणार आहे का. यापुढचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा हा चेंडू आणि या स्पर्धेतला पहिला निर्धाव षटक कोणी फेकला असेल तर निदास त्याचं नाव सांगा. प्रतीक पाटील आणि प्रतीक पाटील. काय जबरदस्त गोलंदाजी झाली. पण मला वाटतं गोलंदाजी इतकी चांगली झाली त्याचं श्रेय सर्व गोलंदाजांना जातंय. पण प्रदीप मुंबईकर मैदानामध्ये जाऊन असं काय कानमंत्र देऊन त्यांच्या गोलंदाजाला त्याचं उत्तर मी त्याच्याकडून नंतर घेणार आहे. अशा प्रकारे पहिली इनिंग संपली आणि स्पर्धेतला निच्चांकी धावसंख्या ज्यांनी उच्चांकी धावसंख्या केली होती त्यांचीच वाशीगाव संघाची निच्चांक धावसंख्या झाली. त्यांचं झालेलं आहे. त्यांना आता 17 धावा डिपेंड कराव्या लागतील आणि ते कसं होईल ते सांगण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतोय माझे साथी कॉमेंटर. आज दिवसभर ज्या आवाजानं सर्वांना भुरल घातली सानपाडा गावचा आवाज सुनील लांबोर यांना विनंती करतोय की आपण पुढच्या या मॅचचा उत्तरार्ध आपल्या गोड अशा शब्दात सांगावं. पंचांना विनंती असेल की
थोडासा खेळ आपण थांबवायचा, आमच्या प्रमुख पाहुण्यांचं आगमन होणार आहे. आदरणीय सन्माननीय मोरे साहेब महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले आमचे साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. या साहेब वेलकम आपलं करतोय. सहर्ष स्वागत. या जय हनुमान ट्रॉफी 2025 मध्ये आपलं पुन्हा एकदा जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपर यांच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. चला, लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. आत्माराम संप ज्या शेवटच्या मॅचमध्ये जशी रंगत आपल्याला बघायला आवडेल तशी रंगत आता या मॅचमध्ये पाहायला मिळेल का? लो स्कोरिंग मॅच आहे ज्याच्या वेळेला हॅलो. तर या स्पर्धेसाठी लाभलेले नक्कीच पोलीस दलाचे कार्यकर्ते मोरे साहेब यांचा इथं स्वागत सन्मान केला जाईल. खारकोपर आणि पाटील साहेब यांचाही इथं स्वागत सन्मान केला जाईल. खारकोपर गावाध्यक्ष श्री बंटे दादा घरत आणि तसेच त्यांच्या समवेत किशोरजी पाटील साहेब तसेच सुधीरजी ठाकूर साहेब यांच्या शुभास्ते आणि ग्रामस्थ मंडळ खारकोपर यांच्या शुभास्ते या स्पर्धेसाठी ज्यांचे आता उपस्थिती लाभले ते पोलीस दलाचे मोरे साहेब आणि पाटील साहेब या दोन्ही अतिथीगणांचा स्वागत सन्मान केला जातोय. माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण एक उत्कृष्ट सन्मान चिन्ह देऊन मात्र प्रमुख अतिथींचा स्वागत सन्मान इथं होत असताना आपण पाहतोय. सदर क्षणाई खळनिग्रहण म्हणून या पोलीस दलामध्ये कार्यरत असताना मात्र नक्कीच या पूर्ण उर्वा पंचकृषीमध्ये त्यांची नक्कीच निग्राखेर असते.
पेट्रोलिंग असते आणि मात्र नक्कीच त्यामुळेच या व्यक्तींचा आदर तिथं मानसन्मान केला जातोय. थँक्यू व्हेरी मच. आपली उपस्थिती साहेब या स्पर्धेसाठी लाभली. जय हनुमान मित्रमंडळ आणि जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपर यांच्या वतीनं मी पुन्हा एकदा शब्दसम्राटानं आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत करतो आणि बोलतोय कॉम्बॉक्सकडे. तर अनिलजी घरत खारकोपर यांनाही विनंती आहे. अनिलजी घरत साहेब यांनाही विनंती आहे आपण येऊन अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. खारकोपर ग्रामस्थ तुम्हा सर्व वरिष्ठांना विनंती आहे. फक्त 2 मिनिटं आणि त्याच्यानंतर या दुसऱ्या डावाला आता सुरुवात होईल. सेकंड इनिंग मध्ये विजयासाठी 17 धाव्यांची गरज आहे. 24 बॉल मध्ये 17 धाव्यांची गरज आहे. पाहूया काय घडतं या मॅच मध्ये. तिसऱ्या फेरीतीला सामना आपल्याला पाहायला मिळतो. द्रुही 11 वाशेगाव विरुद्ध स्मायरा 11 वोडाफोन वहाळ असा सामना सध्या आपल्याला पाहायला मिळतो आहे. उद्याच्या दिवसातील लॉट्स आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. उद्याच्या दिवसातील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. गुरुवार दिनांक 9/1/2024 पहिला सामना तरगर विपक्ष आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर. दुसरा सामना रिहानी स्पोर्ट्स खाडी आणि NCC उल्वे.
त्याच्यानंतर तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे महेश स्पोर्ट्स शेलगर आणि मंगेश मूर्ती कोंबड भुजे. त्याच्यानंतर गव्हाण ब आणि शिवसाई पोएंजे असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे उद्याच्या दिवसातील लॉर्ड्स. त्याच्यानंतर शुक्रवार अंतिम दिवस सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे 40+ गट शेलकर 40+ आणि रांजणपाडा 40+ पहिला सामना. त्यानंतर खारकोपर 40+ विरुद्ध नवापाडा 40+. त्याच्यानंतर नावडे 40+ आणि उलवे 40+ असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच्यानंतर पारगाव 40+ आणि ट्रॉम्बे 40+ असा सामना शुक्रवार दिनांक 10/1/2024 रोजी आपण पाहणार आहोत. चला मॅच स्टार्ट करायची आहे. मॅच स्टार्ट करायची आहे. दिलगिरी व्यक्त करतो. भरपूर उशीर झाला या मॅचला. विजयासाठी येणारे बॉल 24 आणि 24 बॉलमध्ये 17 धावींची गरज आहे. षटकारांच्या परिभाषेत जर सांगायचं ठरलं तर 3 षटकार तुम्हाला मारावे लागतील या मॅच मध्ये. काय घडणाऱ्या अतिशय दर्जेदार महामुकाबला बिग फाईट आजच्या दिवसातून कोणता संघ सुपर 4 मध्ये जाणार हे आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळणार आहे. जबरदस्त क्रिकेटचा घमासान खारकोपर गावची क्रिकेटची जत्रा आपल्याला पाहायला मिळतीये. जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपर आयोजित जय हनुमान ट्रॉफी 2025 अफलातून आयोजन सामन्याला होतीये सुरुवात. पंचांचा लेट्स प्लेचा इशारा आपल्याला पाहायला मिळतो आहे. दुसऱ्या डावातील पहिला बॉल या वेळेला देखील फक्त कट केले. रनआउटची संधी. एक धाव भरपूर वेगाने कंप्लीट झाली आणि एका धावेवरती इथून संयम दाखवावा लागतो आहे. एका धावेने धावसंख्येत श्री गणेश होत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. सकाळपासून आमच्या समवेत आत्मारामजी म्हात्रे सर जासई यांचा सुमधुर आवाज आपण ऐकला. त्यानंतर ऑफिशियल अंपायर्स पप्पू सर जे ओवळे गावचे आहेत, विशाल पाटील सर रसायनी विभागातून आले. त्यानंतर प्रवीणजी पवार सर जे पनवेल विभागातील आहेत. या सर्वांची मात्र भरपूर मेहनत आपल्याला पाहायला मिळाली आणि याच खारकोपरचे रोहित म्हात्रे देखील गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. यावेळेला फटका चांगला बॉलला लाफ्ट केला. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं टाटा बाय बाय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. बिग हिट 6 रन्स आपल्याला पाहायला मिळतात. सहा धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो. दरम्यानचा पुढचा बॉल यावेळेला आधीच कर्ज बाजारी आणि त्यात उसना शेजारी. धावा कमी आहेत आणि त्यात जर तुम्ही अशा चुका करत असाल तर या मॅच पासून आता दूर जावं लागेल. नो बॉल आलाय. आता फ्रीटची संधी आहे. पाहूया फ्रीटच्या बॉलवरती काय घडणार. उघडा डोळे बघा नीट. यापुढील चेंडू आहे फ्रीट. फ्रीटचा हा बॉल बॅट्समन पासून दूर ठेवला. परफेक्ट लो और फुलटॉस बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. 2 मॅचेस मध्ये वाशीगाव संघाचा एक चांगला खेळ राहिला परंतु या मॅच मध्ये त्यांच्या बॅटमधनं धावा जास्त आल्या नाही. या वेळेला देखील तिथे मात्र आपल्या फॉलोथ्रो मध्ये बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट. चले जावचा इशारा दिला जातोय. अति घाई संकटात नाही आणि बॅट्समन इथून मात्र होतोय रन आउट. यस डीजे. करतोय. सन्माननीय मोरे साहेब आणि पाटील साहेब आमच्या शब्दाला मान देऊन आपण या व्यासपीठावरती आलात. खरोखरच या स्पर्धेची उंची वाढली. या स्पर्धेचं ग्लॅमर वाढलं आणि पुन्हा एकदा आपला आम्ही जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपर यांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच साहेब. आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेला दिलात आणि खरोखरच या स्पर्धेला 4 चांद आपण लावलेत. मनापासून आभार. थँक्यू सो मच. ओ ताई चला लवकरात लवकर आता आपल्याला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. आपल्याला बॉल लागण्याची दाट शक्यता भासते.
एक मिनिट अंपायर, एक मिनिट. एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या फेरीतील हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त इनिंग आपल्याला पाहायला मिळाली, परंतु सेकंड इनिंग मध्ये या धावांचा पाठलाग करत असताना देखील एक चांगला पाठलाग आपल्याला पाहायला मिळतोय वहाळ संघाच्या माध्यमातून. यावेळेला स्वीप करायचं होतं, तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. एक धाव देखील कंप्लीट झाली. एका धावेच्या मदतीने आता धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 9 धावा, 9 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतोय. बॉलर देखील पुन्हा एकदा तयार होईल. अजूनही विजयासाठी 8 धावांची गरज आहे. पाहूया, बॉलर निघाला. यावेळेला क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉय, दांडी गोल, बॅट्समन बाद. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं सुमधुर संगीत आपण डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकलं. मनापासून कौतुक त्यांचं आम्ही करू. लेट पण थेट आता गाणी वाजवली जातात आणि इथे मात्र एक भक्तिमय वातावरण केलं जाते. विजयासाठी आता लक्ष्य तुम्हाला धावा कंप्लीट करायच्या आहेत. 1 मिनिट अंपायर. पाहूया, फक्त 1 मिनिट अंपायर. ज्या पाहुण्यांची आम्ही आतुरतेने वाट बघतो त्या पाहुण्यांची आता थोड्याच वेळात इथून मात्र ग्रँड एंट्री आपल्याला पाहायला मिळणार. चालू करायचा आहे, सामना चालू करायचा आहे. बॉलर तयार होतोय. चला अंपायर चालू करा. आठ धावांची अजूनही गरज आहे. येणारे बॉल 18 आणि 18 बॉल मध्ये 8 धावांची गरज आहे. पाहूया काय घडते या मॅच मध्ये. नितीन सुतार गोलंदाजी मार्क वरती. बॉल हवेत पकडला जातोय. झेल, आणखीन एक विकेट गॉन, बॅट्समन बाद. यस डीजे. पण बऱ्याच उशिरानं वाट पाहत होतो. त्यांचं शुभागमन मात्र इथं झालंय. रायगडचे भाग्य विधाते, रायगडचे दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा इथं फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये नक्कीच स्वागत होत असताना एकदा जोरदार टाळ्यामध्ये नक्कीच आपण स्वागत करायचंय.
सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपण अस्वस्थ व्हायचं आहे आणि या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. यस, तिसऱ्या फेरीतला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या ओव्हरला ज्या पद्धतीने सुरुवात झाली तिथे मात्र विकेट आपल्याला पाहायला मिळाली. मान्य श्री सन्माननीय आदरणीय रामशेठ ठाकूर, माजी खासदार, लोकनेते या रायगड नगरीतील, ज्यांच्या आम्ही आतुरतेने वाट बघत होतो, त्या साहेबांचं या व्यासपीठावरती शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा सामना आपण अनुभवतोय आजच्या दिवसातील आणि या नक्कीच या सामन्यासाठी उपस्थिती लाभले रायगडचे भाग्यविधाते दानशूर व्यक्तिमत्व लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांची उपस्थिती लाभली. नक्कीच सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये साहेबांचं खूप मोठं नाव आहे आणि या रायगडचे खरंच भाग्यविधाते म्हणून गर्वानं आम्ही नाव घेत असतो त्या रामशेठ ठाकूर साहेबांचे इथं शुभ आगमन झालंय आणि आगमनाला मात्र नक्कीच स्वागत केलं जातं या चौकारानं आणि हा मात्र येतोय खणखणीत असा रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून चौकार. बघतोय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु एक धाव रोखू शकत नाही. एका धावानं नक्कीच संघ पुढे सरकतोय. टोटल धाव संख्या आपण पाहतोय 15. 2 धावांची फक्त गरज असेल मग नक्कीच आपण पाहतोय वाशीगाव आणि वहाल अशी ही लढत. वहाल संघानं मात्र या सामन्यामध्ये शिरकाव केलाय. परत एकदा पाहतोय रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून अतिशय दैदिप्यमान असा फटका पाहतोय आणि चेंडू चाललाय सी मारेशा पलीकडे. हा विजयी चौकार येतोय. विजयी संघाचं नक्कीच हार्दिक अभिनंदन. दोन्ही संघांना विनंती असेल थांबायचं आहे मैदानामध्ये आणि नक्कीच आपण विनंती करतोय की आपल्या समोर नक्कीच मार्गदर्शन करतील लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब. तत्पूर्वी आपण नक्कीच प्रमुख उपस्थितीमध्ये जे आपण मान्यवर पाहतोय रायगडचे भाग्यविधाते नक्कीच लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांचं इथं स्वागत सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय खारकोपर गावचे गावाध्यक्ष वैभवजी घरत साहेब यांना मी विनंती करतोय या स्पर्धेचे सर्व आणि नक्कीच बंटीदादा यांना विनंती करतोय या स्पर्धेसाठी ज्यांच्या आता प्रमुख उपस्थिती लाभली आहे त्यांना नक्कीच स्वागत सन्मान करण्याची मी विनंती करतोय. सर्व आयोजकांना विनंती करतोय नक्कीच समेत फोटोग्राफी केली जाईल.